नमस्कार, सुनीता's रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी लागणारी रताळ्याची खीर बनवणार आहोत। ही खीर उपवासालाच नाही तर कधी पण आपण करून खाऊ शकतो। त्यासाठी इथे मी 1 ग्लास दूध घेतले, 1 पाव रताळू घेतले, 4 चमचे साखर, थोडे ड्रायफ्रूट्स, 2 चमचे तूप, थोडं विलायची पावडर आणि केशर घेतले। रताळे असे एकदम बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत। रताळे आधी मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतले आणि असे एकदम बारीक किसून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने, म्हणजे ते लवकर शिजतात। उकळून सुद्धा आपण करू शकतो। आता कढईमध्ये थोडे तूप टाकायचे आणि तूप झाल्यानंतर आपण किसून घेतलेला किस टाकायचा आणि तो किस 5 ते 7 मिनिट तुपावर छान परतून घ्यायचा। एकसारखे त्याला हलवत राहायचे। बाजारामध्ये रताळू भरपूर प्रमाणात आता आली आहेत। विदर्भामध्ये अशी पांढऱ्या रंगाचे रताळू मिळतात। आता अशा पद्धतीने आपला किस परतून झाला आहे। आता गॅस मंद आचेवर करून त्यामध्ये 1 ग्लास दूध टाकू आणि ते सतत एकसारखं असं ढवळत राहू, म्हणजे त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत। एकसारखं असं हलवत राहायचं आणि आता त्याला छान मंद गॅसवरच एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची, ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर आणि केशर टाकायचं आणि छान 5 मिनिट त्याला असं उकळू द्यायचं। एकसारखं हलवत राहायचं आणि 5 मिनिट त्याला छान असं वाफ येऊ द्यायची। अशा पद्धतीने आपली रताळ्याची खीर तयार झाली आहे। 1 पाव रताळू आणि 1 ग्लास दुधामध्ये 4 वाटी खीर तयार होते। जर खीर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू शकता, पण मला थोडंसं घट्टच पाहिजे होती म्हणून मी 1 ग्लास दूध घेतले। आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यावर ड्रायफ्रूट टाकू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू।